मागच्या आठवड्यामध्ये साखरेचे अचानक दर वाढले आणि दिवाळी अगोदरच खरं तर ग्राहकांचं जे आहे ते दिवाळा निघाल्याची चर्चा मार्केटमध्ये आहे. मी अशाच एका साखरच्या गोडाऊनमध्ये आहे. आपण बघतोय की यापूर्वी याच्या अगोदर जे आहे ते या साखर गोडाऊनमध्ये मोठ्या संख्येने गोडाऊन भरले राहते. मात्र कुठेतरी आता मालाची टंचाई दिसते. खरं तर या गोडाऊनचे मालक आहेत, व्यापारी आहेत आपल्यासोबत, साखर व्यापारी. खरं तर तुमच्या दुकानामध्ये याच्यामध्ये माल कमी दिसतो, नेमकं कारण काय? हे जे तेजी मंदी चालू, एक दिवस भाव वाढ एक दिवस भाव कमी, म्हणजे गिरायक एकदम पझल झालेलं आहे की खरेदी कशी करायची. एक दिवस घ्यायला गेले तर माल भेटत नाही, दुसऱ्या दिवशी आले तर भाव वाढलेले असतात. म्हणून साखरच्या मार्केटमध्ये आता नेमके म्हणजे कॉन्स्टंट नाही आहे व्यापार. मग स्टॉकमध्ये काय याचा परिणाम झाला का? स्टॉक कमी जास्त होतो का तुमचा? आता आम्ही उच्च रेटमध्ये भाव खरेदी केला आणि भाव झाला कमी आता, तर ते जे आम्हाला नफा नुकसान आहे, जे आम्ही तेजी मंदी म्हणतो, तर गिरायक कसं आहे मंदीमध्ये घाबरून जाते की काल इतका भाव होता, इतका भाव कशी काय झाला. तर त्यामुळे आम्हाला गिरायकाला हँडल करावं लागायला. या तेजीचा व्यापाऱ्यांना काय फटका बसला? तेजीचा फटका असा बसला की भाव तर वाढले, पण जे फॅक्टरी माल देणार होते ते फॅक्टरीलाही त्यांनी आपला सौदा कॅन्सल केला की एका दिवसात इतका भाव वाढला आहे का गाडीमागे 1.5 लाख 2 लाखचा डिफरन्स येऊ लागला. तर ते म्हणले की आमच्याकडे इतका साठा नाही आहे, तर त्यांनी आमचे सौदे पण रद्द केले. आजची परिस्थिती काय आहे साखरेची? आजचे भाव काय आहे? आजचे ठोकमध्ये भाव 6200 रुपये आहे. ही साखर आम्ही 2 दिवस अगोदर 7000ला विकली होती, मग ती 68 झाली, 66 झाली, आज अजून 4 रुपये कमी झाले, आज 6200 रुपये ठोकचा भाव आहे. येणाऱ्या काळात तर बरेच सण आहेत. आता श्रावण सुरू आहे, श्रावणानंतर सण चालू होतात. या सणासुदीच्या टायमामध्ये साखरेचे दर कसे राहतील? आता जे सप्टेंबर महिना आहे त्याच्यात पोळा आहे, गणेश चतुर्थी आहे, महालक्ष्मीच्या सणासुनी आहेत, तर यामध्ये साखर प्रत्येक घराला लागते. तर सर्व ब्रोकर जे आहेत, मोठे मोठे ट्रेडर्स आहेत, त्यांचा अंदाज असा आहे की सप्टेंबरमध्ये साखर अजून 5-6 रुपये किलोने वाढणार आहे. निश्चितच आपण बघतोय की हे साखर व्यापारी होते. खरं तर कुठेतरी मार्केटमध्ये जे आहे ते साखरेचे भाव अचानक वाढले आणि त्यामुळं साखर व्यापाऱ्यांची नाकीनऊ येते की ग्राहकांना समजूत घालण्यामध्ये. खरं तर ग्राहकांनाही या भाववाढीचा मोठा फटका बसला आहे आणि येणाऱ्या काळी सणासुदीच्या काळामध्ये अजून साखर वाढण्याची भीती जी आहे ते व्यापाऱ्यांसह ग्राहकांना आहे. कॅमेरामन सायनाथ शिंदेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.